आता माझ्या हातामध्ये जी मिरची बघताय ना ती अशी मिरची आहे ना की जिला मी हात पण नाही लावू शकत, का ते सांगते तुम्हाला. तरी इकडं आज घरातलं काम आवरताना हातातली बांगडी फुटली होती आणि हाताला थोडीशी जखम झाली होती. मुलांना स्कूलसाठी सोडल्यावर काम तर सगळं आवरलं होतं, मग मस्तपैकी कडक चहा बनवला. आता चहा नाही म्हणता येणार बर का, याला जडीबुटीच म्हणावं लागल, कारण तुम्हीच बघा ना चहा मध्ये किती इन्ग्रेडियंट्स टाकलेत आणि व्हिक्स प्लॅन्ट टाकल्याशिवाय माझी तर चहाची चवच पूर्ण होत नाही बर का. आज जरा बाहेर ऊन पण पडलेलं होतं, मग फौजी साहेबांनी मणिपूर वरतून आणलेली राजा मिरची पहिली उन्हामध्ये ठेवून दिली. आता मिरचीचं नावच राजा मिरची आहे म्हटल्यावर बाकीचं काही सांगायलाच नको. ही जगातील सर्वात तिखट मिरच्यांपैकी एक आहे बर का. नुसतं या मिरचीला हात जरी लावला ना तरी दिवसभर आग थांबत नाही. मग विचार करा, हाताने कापली किंवा तोडली तर काय होत असल. आपल्या इकडल्या 100 मिरच्या फिक्या आहेत या राजा मिरची पुढे. याआधी मी ही मिरची मास्टर शेफ किचन मध्ये टीव्ही वर बघितलेली होती आणि ह्या वेळेस जम्मूला गेल्यानंतर फौजी साहेबांनी त्यांच्या फ्रेंडला मणिपूर वरतून आणायला सांगितली. आता ह्या मिरच्या व्यवस्थित आणखी सुकल्या नाही बर का, एकदम सादळल्यासारख्या आहे, कारण पावसाचं पण वातावरण आहे. मग म्हंटल 2-3 मिरच्यांचं बी काढून लावून बघावं शेतामध्ये. माझ्याकडे काय हँड ग्लोव्ज नव्हते, कारण कधी गरज पण नाही पडत त्याची. मग प्लॅस्टिकची पिशवी हातामध्ये घालूनच बी लावून दिलं. म्हंटल बघूयात उतरतय का नाही, नाहीतर ट्रे मध्ये ट्राय करूयात नेक्स्ट टाइम. आता शेतात आलेच तर तुम्हाला माझं शेत पण दाखवते बर का. मागे जे दिसत आहे ना ते सोयाबीन आहे. आता पावसाचं वातावरण पण झालेलं होतं, मग म्हंटल जावं घरामध्ये, तरी इकडं दिसले मला आळूचे पाणी. आता हे आळू लावल्यापासून मी काय लक्षच दिलं नव्हतं बर का याच्याकडे, पण तरी पण त्याला छोटी छोटी कवयना पानं आलेली होती. चला म्हंटल पहिला तोडा आहे याचा, मग काय घेतली बाबा एक एक करून सगळी पानं काढून. बोल बोल करता बरीचशी पानं निघाली बर का. चला म्हंटल मुलांच्या टिफिनचं तरी काम झालं. आता माझं असं आहे ना की मला शेतामधला कोणताही भाजीपाला द्या तरी पण मला खायला आवडतो. मला नॉनव्हेज काही जास्त आवडत नाही, त्यामुळे घरामध्ये पण जास्त बनत नाही. आता बऱ्याच वेळ बागेमध्ये फेरफटका मारून झाल्यानंतर आले बाबा घरी, कारण मुलांचा पण स्कूल वरतून येण्याचा टायमिंग झालेला होता. मुलांना आणल्यानंतर त्यांना चेंज करायला सांगितलं आणि तोपर्यंत मी बरीचशी आडवी तिडवी कामं करून घेतली. त्यानंतर किचन मध्ये गेल्यावर लक्षात आलं की आपण आळूची पानं तर काढली, पण घरामध्ये डाळीचं पीठच नाहीये. मग पहिली सगळी गिरण व्यवस्थित साफ करून घेतली. आता यामध्येच माझा बराचसा टाइम गेला बर का, कारण ह्या घरच्या गिरण्यांचं खूप अवघड असतंय. व्यवस्थित साफसफाई ठेवावी लागते बर का, नाहीतर लगेचच घामाने खराब होती गिरण. गिरण व्यवस्थित साफ झाल्यानंतर त्यामध्ये हरभरा डाळ टाकून पीठ काढून घेतलं. शेतामधनं थोडीशी भेंडी आणलेली होती. आता एंड झालाय बर का भेंडीचा. आता खरं तर मला आज खाऊ वाटला होता शेवायाचा भात, पण क्रिसचं चालू होतं की मम्मी माझ्यासाठी भेंडी बनव म्हणून. मग